नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विद्यार्थीचे जे 5 प्रमुख लक्षणं आहे जे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असले पाहिजे त्याच्याविषयी माहिती देणार आहे। एक आदर्श विद्यार्थ्यामध्ये हे 5 प्रमुख लक्षणं नक्कीच असली पाहिजेत। कोणतेच सर ते एका श्लोकाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। काकचेष्टा बकोध्यानम श्वाननिद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम। बघा, काकचेष्टा, काकचेष्टा म्हणजे काय? काक म्हणजे कावळा, बरोबर? कावळ्यासारखी चेष्टा म्हणजे थोडक्यामध्ये काय? क्युरिओसिटी, जिज्ञासा। कावळ्याची तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकलेली असेल की जर पाणी संपलेलं आहे आणि कावळ्याला तहान लागलेली आहे तर कावळा त्या ठिकाणी काय करतो? माठापर्यंत जातो, त्याच्यामध्ये दगड टाकतो आणि पाणी वर 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 घेतो आणि मग ते पाणी पितो। याच्यातनं आपल्याला मॉरल म्हणजे बोध काय भेटतोय विद्यार्थी मित्रांनो? तो म्हणजे असा की आपल्यामध्ये जिज्ञासा असली पाहिजे, शिकण्याची है ना, लर्निंगची जिज्ञासा, क्युरिओसिटी आपल्यामध्ये असली पाहिजे। आपण प्रश्न विचारले पाहिजे, सर हे असं होतंय तर असं का होतंय? याच्यासाठी इव्हिडन्स कोणते कोणते आहेत, बरोबर? फ्युचर्समध्ये याचा काय स्कोप आहे, वर्तमानात याचं काय रिलिव्हन्स आहे, त्याच पद्धतीने हिस्ट्रीमध्ये याचं काय त्या ठिकाणी सिग्निफिकन्स होता, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं नक्की गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो। आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत। तर पहिलं काय झालं? काकचेष्टा। आता दुसरं आहे बकोध्यानम। बकोध्यानम म्हणजे काय? बगड्यासारखी नजर म्हणजे काय हो सर? याचा अर्थ असा होतो की आपलं कॉन्सन्ट्रेशन आपले गुरुवर्य जे शिकवत आहेत त्याच्यावर पूर्ण पद्धतीने पाहिजे। मग बाहेर डीजेचा आवाज जरी चालत असला ना, बरोबर है ना, जिंग 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 जिंगाट, जिंग 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 जिंगाट, बरोबर, तरी त्या ठिकाणी आपलं लक्ष कुठे पाहिजे? पूर्ण फोकस पाहिजे, आपल्या स्टडीजवर फोकस पाहिजे, पूर्ण फोकस आपल्या स्टडीजवर पाहिजे आणि तुमचा पण असाच फोकस पाहिजे, बरोबर? तेव्हाच 98, 99 मार्क्स किंवा पर्सेंटेज त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत। घ्यायचे आहेत ना? 100% आपण घेणार। बरं, पुढचं काय सर? पुढचं आहे त्या ठिकाणी श्वाननिद्रा। आता श्वान म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, कुत्रा जो असतो डॉग त्याला श्वान म्हणतात। श्वाननिद्रा म्हणजे काय? अलर्टनेस तुमच्यामध्ये पाहिजे, अलर्टनेस, बरोबर? श्वान कुत्रा जेव्हा झोपलेला असतो ना, त्याला त्याच्याकडनं जर आपण गेलो पण ना तर त्याला जर आपले चाहूल लागली थोडीशी लगेच तो जागा होतो, बरोबर? अशा पद्धतीने आपल्यामध्ये ही सुद्धा स्किल पाहिजे। म्हणजे कसं सर, बरोबर? जास्त वेळ झोपणं पण योग्य नाहीये है ना, म्हणजे अलर्टनेस आपल्यामध्ये पाहिजे। थोडक्यामध्ये एकदम एकाग्रता तर पाहिजेच आपल्यामध्ये, पण अलर्टनेस पाहिजे है ना। प्रत्येक गोष्टीकडे आपण एकदम अलर्ट होऊन त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर आहे अल्पहारी। आता अल्पहारीचा अर्थ असा नाही होत की कमी जेवण करा तुम्ही, ठीक आहे ना। बघा, आपल्या शरीराला जेवढं जेवण लागतं ना तेवढं आपण केलंच पाहिजे, ठीक आहे ना। मग त्या ठिकाणी खूप जास्त कमी जेवणही नको आणि खूप अति जेवण जर केलं तर त्याच्याने पण आपण बघतो की पोटाचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। तर जेवढं प्रत्येकाच्या शरीराला जेवढं अन्न लागतं, जेवढं पाणी लागतं तेवढं प्रत्येकाने पिलंच पाहिजे, ठीक आहे ना। अल्पहारीचा अर्थ काय होतोय? अल्पहारीचा अर्थ असा होतोय की अति जास्त प्रमाणामध्ये जेवण, बरोबर? म्हणजे अति ओव्हरलोड नकोय। का? कारण त्याच्याने असं होतं की मग झोप लागते आपल्याला, ठीक आहे ना। काय लागते? झोप लागते आपल्याला, बरोबर? आणि त्याच्यानंतर जेवण जेव्हा आपण करतोय तर जेवणामध्ये त्या ठिकाणी काय पाहिजे? जेवणाचं एक रुटीन ठरलेलं पाहिजे है ना। आणि एकदा जेवण केल्यानंतर थोडासा गॅप त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे पचन संस्था व्यवस्थित चालते, आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती एकदम व्यवस्थित चालते, बरोबर? आणि एनर्जी क्रिएट होते आणि त्याच्याने आपल्याला बेनिफिट जास्त होतो। समजतंय ना? बरं, आता पुढचं काय सर? पुढचं आहे गृहत्यागी। आता गृहत्यागीचा अर्थ असा नाही होत की घर सोडून द्यायचं। मग काय होतो सर? गृहत्यागीचा अर्थ असा होतोय, आजच्या हिशोबाने जर आपण विचार करायला गेलं तर बेस्ट मधलं बेस्ट टीचिंग जिथं भेटतंय, बेस्ट मधल्या बेस्ट स्किल्स जिथे भेटतायत, बरोबर की नाही, राईट? तिथं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचंय, बरोबर? आपल्या स्किल्समध्ये अपडेट करायचे आहे। बेस्ट मधला बेस्ट जॉब जिथं भेटतोय तिथं त्या ठिकाणी बेस्ट मधलं बेस्ट सॅलरी जिथं भेटते तिथं त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? शिकायचंय, बरोबर? एवढं लक्षात घ्या। मग ते आपल्या रिजनमध्ये असेल, आपल्या कंट्रीमध्ये असेल किंवा फॉरेन कंट्रीमध्ये असेल, बरोबर? जिथं त्या ठिकाणी आपल्याला बेस्ट मधलं बेस्ट नॉलेज, बेस्ट मधलं बेस्ट स्किल भेटतंय, ज्याच्याने आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट होते, ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? करायचं आहे। कसा वाटला हा श्लोक? बरोबर, चांगलाच वाटला असणार सर, बरोबर? एवढ्या बेस्ट गोष्टी आहेत आणि बेस्ट सजेशन्स पण तुम्ही त्या ठिकाणी देतात, बरोबर? मग एकदम बेस्ट वाटणारच आहे आम्हाला, 100% वाटायला पाहिजे। आणि त्यासोबत तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर त्या ठिकाणी माझ्याकडनं गायडन्स हवा आहे ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत जय हिंद।